नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन हा जो टॉपिक आपण चालू केलेला आहे त्या टॉपिक मधला सेकंड पॉइंट आपण अभ्यासणार आहोत. तर पहिला पॉइंट आपण बघितला ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, की दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर कशाला म्हणायचं. तर त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म एक्झिस्ट असेल ती म्हणजे त्या इक्वेशनची ऑर्डर, आणि डिग्री म्हणजे ते इक्वेशन फ्री फ्रॉम निगेटिव्ह इंडायसेस और फ्रॅक्शन इंडायसेस जर असेल तर ते जे फंक्शन तुम्ही निवडलेले आहे ऑर्डरसाठी त्याच फंक्शनची पॉवर ही त्या डिफरन्शियल इक्वेशनची काय असते, डिग्री असते. त्यानंतर सेकंड पॉइंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं कसं तयार केलं, बाय इलिमिनेटिंग आर्बिटरी कॉन्स्टंट. मग काय प्रोसेस आहे तर ते जे दिलेलं रिलेशन असणार आहे त्या रिलेशन मधील आर्बिट्ररी कॉन्स्टंटची संख्या मोजायची आणि जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढ्या वेळेला ते इक्वेशन डिफरन्शिएट करायचं, तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मिळून जाईल. आज आपण बघणार आहोत डिफरन्शियल इक्वेशनचा नेक्स्ट पॉइंट तो म्हणजे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सोल्युशन तर डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता हे डिफरन्शियल इक्वेशन या ठिकाणी आपण बघतोय त्याच्याऐवजी तुम्हाला लिनियर इक्वेशन दिलं की ax प्लस बी इज इक्वल टू 0 हे लिनियर इक्वेशन आहे, किंवा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिले आणि सॉल्व धिस किंवा सोल्युशन फाइंड आउट करा असा प्रश्न असेल किंवा सॉल्व धिस गिवन इक्वेशन म्हटल्यावर काय करता तुम्ही तर त्या इक्वेशन मधील व्हेरिएबलची व्हॅल्यू काढतो. मग काय होते त्या व्हॅल्यूने तर त्या व्हॅल्यूने दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय होत असते, बरोबर आहे. आता लिनियर इक्वेशन मध्ये व्हेरिएबल एक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सुद्धा व्हेरिएबल एक आहे. मग आपण इथं x ची व्हॅल्यू काढतो की त्या व्हॅल्यूमुळे दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय होत असतं. आता आपल्याला या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असतात, डिपेंडंट व्हेरिएबल असतो मग इनडिपेंडंट व्हेरिएबल पण असतो. मग आता सोल्युशन म्हणजे नक्की कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तर सेपरेट कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू नसते. तर सोल्युशन म्हणजे काय असतं या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशनचं तर x आणि y मधलं असं रिलेशन की ते रिलेशन दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन काय करत असते, सॅटिस्फाय करत असते. त्याला आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन म्हणतो. काय आहे डेफिनेशन तर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन x and y. The relation between x and y which satisfy the given differential equation is known as the solution of the differential equation. मग या सोल्युशनचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे तो म्हणजे जनरल सोल्युशन आणि दुसरा आहे तो म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन. मग सुरुवातीला जे आपण सोल्युशन काढणार आहोत ते म्हणजे जनरल सोल्युशन असणार आहे की ज्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतो आणि त्या आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू x आणि y जे व्हेरिएबल असतात त्यांच्या व्हॅल्यू देऊन ती काढल्यानंतर जे सोल्युशन आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे सुरुवातीचं जे सोल्युशन आपण काढणार ते जनरल सोल्युशन की ज्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c असतो आणि पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन नसतो, त्याची फिक्स्ड व्हॅल्यू काढून ती आपण त्या ठिकाणी पुट केलेली असते म्हणून ते पर्टिक्युलर सोल्युशन असते. तर असे हे आपण पॉइंट या ठिकाणी बघणार आहोत त्याच्यावरची आधारित एक्झाम्पल्स. तर पहिलं एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते म्हणजे की एक रिलेशन असणार आहे x आणि y चं आणि ते रिलेशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का नाही ते आपण या ठिकाणी व्हेरीफाय करणार आहोत. मग क्वेश्चन काय असणार आहे की व्हेरीफाय द गिवन एक्सप्रेशन. कोणतं एक्सप्रेशन दिलेलं आहे तर x into y equal to log y, x into y is equal to log y plus c is the verify this expression is the solution of the given dE. dE is nothing but dy by dx is equal to y square upon 1 minus x into y, y square upon 1 minus x into y. की हे रिलेशन जे आहे तर ते किंवा हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का नाही ते आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे x into y is equal to log y plus c. करूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x into y चे डेरिव्हेटिव्ह ddx of x into y is equal to ddx of log y plus c. x into y प्रोडक्ट आहे
काही प्रोडक्ट रूल वापरूया. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट is equal to log y चे डेरिव्हेटिव्ह with respect to x by using chain rule 1 upon y into dy by dx is equal to or plus constant ची डेरिव्हेटिव्ह 0. ही dy by dx ची टर्म आहे, ट्रान्सफर करू इकडे मायनस होईल. therefore x into dy by dx minus 1 upon y into dy by dx is equal to minus y. कॉमन निघतंय dy by dx, therefore x minus 1 upon y into dy by dx is equal to minus y. छेद समान करून बेरीज करून ही टर्म इकडे ट्रान्सफर करूया, डिवाइड होईल. therefore dy by dx is equal to minus y into छेद समान करून काय होणार आहे, x into y minus 1 ही टर्म छेदात येणार आहे आणि अंशामध्ये येणार आहे y upon x into y minus 1. It is equal to minus y into y square upon x into y minus 1. या मायनस साइन ने जर छेदाला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, y स्क्वेअर अपॉन मायनस टर्म प्लस होईल, प्लस टर्म मायनस होणार आहे. therefore we get dy by dx is equal to y square upon 1 minus x into y. आणि आपल्याला हेच एक्सप्रेशन दाखवायचं आहे. म्हणजेच यावरून काय सांगू शकतो आपण की हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे किंवा रिलेशन दिले x आणि y मधलं ते रिलेशन या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे. अशा प्रकारे आपण एखादं रिलेशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही ते या ठिकाणी सांगू शकतो. मग आता आपण पुढचा बघितलेला आहे सोल्युशन, की जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन. सोल्युशन म्हणजेच x आणि y मधलं रिलेशन. तर आता प्रश्न आपण दुसरा घेऊया की सॉल्व दी फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. पहिलं इक्वेशन आहे dy by dx is equal to 1 plus y square. dy by dx is equal to 1 plus y square upon 1 plus x square. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री आणि या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट आपल्याला करायचं आहे. मग सोल्युशन म्हणजे काय तर x आणि y मधला असं रिलेशन की ते रिलेशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करते असं रिलेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग हे जे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन आहे हे सॉल्व करण्याची मेथड आपण वापरणार आहोत म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. कोणती मेथड, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. मग व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म कसा असतो तर x इंटू और f ऑफ x इंटू dx प्लस g ऑफ और f ऑफ y इंटू dy इक्वल टू 0. हा आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. किंवा m इंटू dx इज इक्वल टू n इंटू dy. की m म्हणजे काय, व्हेरिएबल्स इन ओनली x आणि n म्हणजे काय, व्हेरिएबल्स इन ओनली y. की dx ला मल्टिप्लाइड पूर्णपणे x मधल्या टर्म आणि dy ला मल्टिप्लाइड पूर्णपणे y मधल्या टर्म असा जर फॉर्म असेल तर त्याला आपण कसला फॉर्म म्हणतोय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचा या फॉर्म मध्ये कन्वर्जन केल्यानंतर इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला रिक्वायर्ड सोल्युशन या ठिकाणी मिळणार आहे. मग आपण करूया व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म या डिफरन्शियल इक्वेशनचा. देअरफॉर काय आहे, dy by dx is equal to 1 plus y square upon 1 plus x square. हा dy हा dx डिवाइड आहे तो इकडे ट्रान्सफर केला मल्टिप्लाय होणार. देअरफॉर dy is equal to 1 plus y square upon 1 plus x square into dx. आता ही 1 plus y square y मधली टर्म आहे ती इकडे dy कडे जाऊ द्या. आता इथे मल्टिप्लाइड आहे इकडे आल्यावर डिवाइड होणार आहे. देअरफॉर 1 upon 1 plus y square into dy is equal to 1 upon 1 plus x square into dx. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म तयार केला, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. झाला का बघा, dy ला कोएफिशिएंट पूर्णपणे y मधला, dx ला कोएफिशिएंट पूर्णपणे x मधला. आणि आता आपण काय करू शकतो, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus y square into dy is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square into dx.
दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन मांडलेलं आहे. निघते दोन्हीचं इंटिग्रेशन माहिती आहे फॉर्म्युला 1/1 + x² इंटिग्रेशन tan इनवर्स. देअरफॉर याचं सुद्धा tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तुम्ही मला दोन इंटिग्रेशन दोन्हीकडे इंटिग्रेशन घेतलेलं आहे, दोन्हीकडे कॉन्स्टंट ऍड करा. गरज नाही कोणत्या तरी एका बाजूला आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऍड करू शकतो. तर हे झालं कसलं सोल्युशन? जनरल सोल्युशन इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. तर प्रोसेस बघा कोणती वापरतोय आपण? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेट करायचा, dx ला मल्टिप्लाइड पूर्णपणे x मधल्या टर्म, dy ला मल्टिप्लाय पूर्णपणे y मधल्या टर्म, असा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करायचा. ट्रान्सफर करायचं, मल्टिप्लाय असेल तर तिकडे ट्रान्सफर करताना डिवाइड होते, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर ऍड असेल तर सबट्रॅक्ट करायचं, सबट्रॅक्ट असेल तर ऍड करायचं. अशा प्रकारे ट्रान्सफर करून व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळवल्यानंतर दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेतलं आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऍड केला की आपल्याला जे इंटिग्रेशन और जे सोल्युशन मिळालेलं आहे ते सोल्युशन कसलं आहे? जनरल सोल्युशन मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन बाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म या ठिकाणी मिळवलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. लॉग ऑफ dy by dx is equal to 2x plus 3y. Log of dy by dx is equal to 2x plus 3y. आता हा dy by dx आपल्याला सेपरेट करता येत नाही, मग तो करण्यासाठी आधी आपल्याला हा लॉग घालवावा लागेल. मग लॉग घालवण्यासाठी आपण काय घेतो? अँटीलॉग घेतो. Therefore taking antilog on both sides, dy by dx is equal to e raised to 2x plus 3y. Therefore dy by dx is equal to e raised to, e च्या पॉवर मध्ये दोन टर्मची बेरीज आहे. घातांकांची बेरीज कधी होते? पाया समान असेल त्यावेळेला. मग तो सेपरेट करूया. कसं मांडणार ही टर्म? e raised to 2x into e raised to 3y. बरोबर आहे? पाया समान घातांकांची बेरीज या पद्धतीने आपण त्याचं एक्सपान्शन करू शकतो. आता e raised to 2x ही x मधली टर्म आहे, e raised to 3y ही y मधली टर्म आहे. तर ही y मधली टर्म इकडे ट्रान्सफर केली तर डिवाइड होते आणि हा dx डिवाइड आहे तो इकडे आल्यावर मल्टिप्लाय होतो. लक्षात येते ट्रान्सफॉर्मेशन? Therefore 1 e raised to 3y is into dy equal to e raised to 2x into dx. आणि हा झाला आपला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. dy ला मल्टिप्लाइड पूर्णपणे y मधल्या टर्म, dx ला मल्टिप्लाइड पूर्णपणे x मधल्या टर्म. यामध्ये x इज इक्वल टू n dy और f ऑफ x dx इज इक्वल टू f ऑफ y इंटू dy. आता इंटिग्रेशन घेऊया. या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, इंटिग्रेशन ऑफ 1 आहे, 1 म्हणजेच e raised to -3y इंटू dy इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x dx. घेऊया इंटिग्रेशन. Therefore e raised to -3y चं पहिलं इंटिग्रेशन e raised to -3y आणि y चा कोएफिशिएंट डिवाइड इज इक्वल टू e raised to 2x इंटिग्रेशन e raised to 2x अपॉन 2 आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. अशा प्रकारे आपण या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन या ठिकाणी आपण मिळवलेलं आहे. याच्या पुढे काही जण सिंप्लिफाय करू शकतात. छेद समान करून आपण काय करू शकतो? हा छेद घालवू शकतो, पण गरज नाहीये. मार्क बघायची किती आहेत त्यानुसार आपण सिंप्लिफाय करणार आहोत, त्याच्यासाठी वेळ देणार आहोत. नेक्स्ट आहे sec² x into tan y dx. sec² x into tan y dx plus sec² y into tan x, sec² y into tan x dy इक्वल टू 0. तर हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री सॉल्व करायचं आहे. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मेथड आपण वापरू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दोन फंक्शनची बेरीज आहे, ही टर्म प्लस जी टर्म आहे ती इकडे ट्रान्सफर केली तर मायनस होईल. Therefore sec² x into tan y
into dx equal to minus of sec square y into tan x into dy. आता इकडे dx आहे, dx आहे म्हटल्यानंतर x ची टर्म sec square x फक्त या ठिकाणी ठेवून tan y इकडे ट्रान्सफर केली डिवाइड होती आणि इकडची tan x ही टर्म इकडे आल्यानंतर डिवाइड होणार आहे. therefore we get sec square x upon tan x into dx is equal to minus of sec square y upon tan y into dy. आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळालेला आहे. dx ला कोइफिशियंट पूर्णपणे x मधला, dy ला कोइफिशियंट पूर्णपणे y मधला. गिव्ह ए इंटिग्रेशन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स इंटिग्रेशन ऑफ sec square x upon tan x dx is equal to minus of integration of sec square y upon tan y into dy. फॉर्म्युला फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे कोणता? f डॅश x अपॉन f ऑफ x. बघा tan x चे डेरिव्हेटिव्ह sec square x अंशामध्ये आहे. मग याचे इंटिग्रेशन फॉर्म्युलानुसार log of mod of f of x. therefore log of mod of tan x equal to minus of log of mod of tan y plus इंटिग्रेशन कॉन्स्टंट c नाही तर का ज्या वेळेला या ठिकाणी लक्षात ठेवा हिंट की ज्या वेळेला इंटिग्रेशन आपण घेतोय सगळेच्या सगळे इंटिग्रेशन जर लॉग मध्ये येत असतील, सगळेच्या सगळे एकच नाही, सगळेच्या सगळे इंटिग्रेशन ज्या वेळेला लॉग मध्ये येत असतील त्यावेळेला कॉन्स्टंट घेताना सुद्धा कशामध्ये घ्यायचं आहे? लॉग मध्ये घ्यायचं आहे. therefore constant of integration is equal to log c. आता ही मायनस लॉग आहे, मायनस टर्म इकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. therefore log of tan x plus log of tan y is equal to log c. लॉग चा रूल वापरू शकतो. दोन लॉग ची बेरीज आहे, काय होणार त्यांचं? मल्टिप्लिकेशन. therefore log of tan x into tan y log of mod of tan x into tan y equal to log c. आणि आता दोन्ही बाजूचा लॉग आहे, दोन्ही बाजूचा मॉड आहे, एकमेकाला कॅन्सल करू शकतो आपण. therefore we get required general solution is log कॅन्सल केल्यावर tan x into tan y is equal to c. लॉग ला लॉग कॅन्सल होते, मॉड ला मॉड कॅन्सल होते. रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन इज tan x into tan y is equal to c. this is the general solution of the given differential equation. फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन आहे. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करण्यासाठी ही टर्म प्लस मायनस केली, त्यानंतर या ठिकाणी dy आहे, y ची टर्म नाही ती टर्म ट्रान्सफर केली इकडे, इकडची विदाउट x ची टर्म इकडे ट्रान्सफर केली, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळाला. इंटिग्रेशन घेतलं दोन्ही बाजूचं, इंटिग्रेशनचा फॉर्म आहे f डॅश x अपॉन f ऑफ x. त्यानुसार दोन्हीचं इंटिग्रेशन लॉग मध्ये आपल्याला मिळालेलं आहे, त्यामुळे कॉन्स्टंट सुद्धा लॉग मध्ये घेतलाय. लॉग चे रूल वापरले, ऍडिशन आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन, दोन्ही बाजूचा लॉग दोन्ही बाजूचा मॉड कॅन्सल केला. वी गेट tan x into tan y is equal to c is the required solution of the given DE. Next dy by dx is equal to minus k where k is a constant. अतिशय सोपा आहे. dy by dx is equal to minus k. मायनस के ही कॉन्स्टंट टर्म दिलेला आहे. आता हा dx या ठिकाणी डिवाइड इकडे ट्रान्सफर केला मल्टिप्लाइड होईल. therefore dy is equal to minus k into dx. आणि हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झालेला आहे. dy ला कोएफिशिएंट पूर्णपणे y मधला, dx ला कोएफिशिएंट पूर्णपणे x मधला. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स इंटिग्रेशन ऑफ dy is equal to minus k constant इंटिग्रेशन च्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ dx. गिव इंटिग्रेशन ऑफ dy once इंटिग्रेशन y is equal to minus k into x and plus integration constant c is the general solution of the given DE. Last घेऊया.
cos x into cos y dy, cos x into cos y dy minus sin x into sin y dx, sin x into sin y dx इक्वल टू 0. मग ज्या पद्धतीने दोन टर्म आहेत, डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री दिलेला आहे, ही मायनस टर्म इकडे ट्रान्सफर केला प्लस होईल. देअरफॉर cos x into cos y dy is equal to sin x into sin y dx. आता dy ला मल्टिप्लाइड जी x ची टर्म असेल ती इकडे ट्रान्सफर करूया, इकडे जी y ची टर्म असेल ती या लेफ्ट साइडला ट्रान्सफर करूया. देअरफॉर वी गेट cos y upon sin y into dy is equal to sin x upon cos x into dx. By trigonometric relation, cos upon sin is cot and sin upon cos is tan. Therefore, we get cot y into dy is equal to tan x into dx. तर अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म दिलेला डिफरन्शियल इक्वेशनचा मिळालेला आहे. गिव्ह दोन्ही बाजूचे इंटिग्रेशन, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, इंटिग्रेशन ऑफ cot y dy इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x dx. and by formula cot y चे इंटिग्रेशन log of mod of sin x is equal to log of mod of tan चे इंटिग्रेशन log of mod of sec x आणि प्लस दोन्ही इंटिग्रेशन लॉग मध्ये आलेले आहेत, कॉन्स्टंट सुद्धा लॉग मध्ये घेऊया, लॉग ऑफ mod of c. उजवीकडे दोन लॉग ची बेरीज आहे, रूल नुसार ह्यांचं मल्टिप्लिकेशन. देअरफॉर log of mod of sin x is equal to log of mod of sec x into c. दोन्हीकडचा लॉग दोन्हीकडचा मॉड कॅन्सल केला तर वी गेट sin x is equal to sec x into c is the required solution of the given DE. तर अशा प्रकारे आपण हा जो पॉइंट आपण घेतला तर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, की ज्याच्यामध्ये पहिला सोल्युशन जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्याची एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. सोल्युशन म्हणजे कुणाला म्हटलेलं आहे की असं x आणि y मधलं रिलेशन की जे रिलेशन दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करेल, त्या रिलेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन म्हटलेलं आहे. मग या सोल्युशनचे दोन प्रकार आहेत, जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन. जनरल सोल्युशन म्हणजे ज्या सोल्युशन मध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतो ते जनरल सोल्युशन, आणि त्या जनरल सोल्युशन मधील c ची व्हॅल्यू काढली, कशी काढल्यानंतर तर x आणि y च्या व्हॅल्यू दिल्यानंतर आपण ह्या c ची व्हॅल्यू ज्या वेळेला फाइंड आउट करतो ती व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केली की ते जे सोल्युशन असणार आहे ते पर्टिक्युलर सोल्युशन. त्याचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. तर त्याच्यावरची आधारित एक्झाम्पल्स आपण सोडवलेली आहेत की सॉल्व दी गिवन डिफरन्शियल इक्वेशन. असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला जातो, कोणत्या मेथडने, कोणत्या टाइपने, कोणत्या फॉर्म्युलाने असं काही दिलेलं नसतंय, ते आपल्याला शोधून काढावं लागतंय. त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस करा. कमी एक्झाम्पल्स आहेत. काल तुम्हाला क्वेश्चन बँक तुम्हाला बोर्डानं पाठवलेले आहे, तर त्याच्यामधली एक्झाम्पल्सचा सराव चांगला करा. कुठली अडली तर ते फोन करून विचारा विषय शिक्षकांना. तर त्याच्या बाहेरचं तर 100% पडणार नाही. बोर्डानंच पाठवलेली क्वेश्चन बँक आहे. तर सॉल्व करण्यासाठी आपण मेथड जी वापरली ती व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म ही मेथड वापरलेली आहे. मग व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म कसा करायचा, ट्रान्सफर करून डावीकडची टर्म उजवीकडे ट्रान्सफर करताना तुम्हाला माहिती आहे चिन्ह बदलतो, प्लस असेल तर मायनस करतो, मायनस असेल तर प्लस करतो, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड करतो, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. त्या पद्धतीने ट्रान्सफर करून आपण फॉर्म मिळवतोय m into dy is equal to n into dx. म्हणजे dy ला मल्टिप्लाइड पूर्णपणे y मधल्या टर्म, dx ला मल्टिप्लाइड पूर्णपणे x मधल्या टर्म, असं ट्रान्सफॉर्मेशन करून दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन घेतल्यानंतर कोणत्या तरी एका बाजूला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c ऍड करायचा. आणि अशा वेळेला इंटिग्रेशन घेताना जर सगळे इंटिग्रेशन सगळे इंटिग्रेशन लॉग मध्ये जर आले तरच कॉन्स्टंट घेताना सुद्धा कशामध्ये घ्यायचा, लॉग मध्ये घ्यायचा, अन्यथा घ्यायचा नाही. आणि लॉगचे रूल वापरून तुम्ही त्याचे जनरल सोल्युशन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आपण थांबूया या ठिकाणी.